एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर 10:30 वाजलेत आज, पण तरीसुद्धा एवढी थंडी आहे ना बाहेर, अक्षरशः काय करावं वाटत नाही. तर पण मी सकाळ सकाळी ना कपडे धुतले आणि आज फक्त जेवणामध्ये साधा मेन्यू आहे, करायची आहे खिचडी. तोपर्यंत माझ्याकडे बराचसा वेळ आहे, तर मी म्हणलं आज कपाट आवरून घ्यावं, कारण एवढं गबाळ झालेलं आहे कपाटात की बघायचं कामच नाहीये. आणि त्याचबरोबर मी ट्रिक पण तुम्हाला शिकवणार आहे की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कपडे कसे ठेवायचे. आता हे काय झालं, मध्यंतरी जरा घराचं काम चालू होतं, तर ते सगळं हलवल्यामुळे सगळे कपडे आणि मग घेणं करणं ते असंच राहिलेलं आहे आणि अशी काय अवस्था झालेली आहे. तर चला तर मग कपाट आवरायला घेऊया. तर बघू शकता तुम्ही, एवढे कपडे जमा झाले होते आणि थोडंसं घराचं काम चालू होतं म्हणून मी पण दुर्लक्ष केलं आणि जसे आहे तसे वापरले आणि कपडे तसेच कपाटात ठेवले. पण आता मी स्टोरेज बॅग आणि स्टोरेज बॉक्स आणले आहे, तर त्याच्यानुसार मला सगळं अरेंज करायचं आहे. एकच कपाट असं म्हणजे बाहेरचं जे कपाट आहे ते म्हणजे घरच्यांसाठी वेगळं आहे आणि हे आतलं माझ्यासाठी आहे. तर पूर्ण कपडे आता मला व्यवस्थित घडी घालायचे होते, पण स्टोरेज बॉक्स आणि बॅगमुळं मला बघायचं होतं की खरंच की जागा व्यवस्थित होते का. साड्या, कपडे, कुर्ती भरपूर सारं एकाच ठिकाणी झालं होतं आणि आज म्हणलं कितीही काय झालं तरी वेळ काढायचाच आणि कपाट आवरायचं. तर मग सगळ्यात आधी मी सगळ्या कुर्तींच्या घड्या घालायला घेतल्या. ते एकावर एक कोंबल्यामुळं कुर्तीची काय अशी अवस्था झाली. ही नवीन कुर्ती आहे बरं का, बाय द वे, एकदाही घातली नाही मी. आणि मग थोडंसं काहीतरी असं लागल्यासारखं वाटलं मला. पण आता जसं घडी घातलं तसं नंतर ना एक एक काढून मला ह्याला प्रेस पण करायचं आहे, कारण एकदम मग बाहेर कुठं जायचं असेल की मग अशा गोळ्या झालेल्या कुर्त्या अंगावरती चांगल्या नाही वाटत. तसा मला प्रेस करायचा खूप कंटाळा आहे, पण आता नंतर ना एक एक कुर्ती मला प्रेस करावीच लागणार आहे. तर ही कुर्ती मी एका लोकल शॉपमधून घेतली होती वाटतं, पण खूप छान कॉटन फॅब्रिक निघालं याचं, कॉटनमध्ये आहे, बघू शकता तुम्ही. त्याचप्रमाणे इतर पण सगळ्या कुर्त्या घडी घालून घ्यायच्या होत्या. तर बघू शकता. आणि ही कुर्ती मी ऑनलाईन घेतली होती. मला माहिती तुम्ही मला कमेंटमध्ये विचारणारच, त्याकरता मी आधीच सांगते, ही कुर्ती मात्र ऑनलाईन घेतली होती आणि फेंट पिंक कलरची आहे. तर मी असे हे जे स्टोरेज आहेत ते वापरते. आता मी ते क्लीन वगैरे करायला काढलेले होते म्हणून कपडे तसे पडले होते. आता ह्याच्यामध्ये मी सगळे जे कुर्ती वगैरे आहेत ते रचून घेते आणि पहिला रचून घेते आणि मग सांगते की कसं कसं रचलं आहे ते. एक एक डांबर गोळी मी टाकून घेते इकडे आणि इकडे एक टाकून घेतलेली, कारण डांबर गोळ्यानी कपड्यांना असं कुंमट वगैरे वास येत नाही किंवा किडे वगैरे येत नाहीत. साधारण कपाट बंद असल्यावर आतमध्ये काय छोट्या मोठ्या गोष्टी जातात कोपऱ्या कान्यातून, तर त्याकरता ती मी सगळी अशी जे मला रेग्युलर यूज वगैरे करायची आहे ना, तर त्या सगळ्या अशा व्यवस्थित रचून घेतलेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून मला पटापट सापडतील. आणि तरी पण भरपूर स्पेस उरलेला आहे. आता ह्या साईडला पण अरेंज करायचं आहे. साड्यांचे असे कवर्स मिळतात म्हणजे स्टोरेज, तर हे मागवले होते मी. आता बघू याच्यात किती साड्या बसतात ते. पण एक डांबर गोळी घालून घेऊया. मेहनतीनंतर ना कपाट रचून झालेलं आहे. अजून मला सोमला शाळेत आणायला पण जायचं आहे. तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते कसं कसं ठेवलं आहे ते. हा स्टोरेजमध्ये माझ्या सगळ्या कुर्ती ज्या की बाहेर जाताना घालता याव्या पटकून, अशा सगळ्या कुर्ती ठेवलेल्या आहेत. ह्या साईडला पूर्ण लेगिन्स, ज्या कलरच्या सगळ्या लेगिन्स आहे इथं आणि वरच्या बाजूला. आणि ह्याच्यामध्ये सगळे दुपट्टे आहेत जे की रेग्युलर यूजचे आहेत. त्यानंतर ना ह्या वेळेला सगळे वेस्टर्न वेअर ठेवलेले ह्या साईडला. खाली जीन्स आहेत आणि वरती टॉप वगैरे असं ठेवलेलं आहे. आणि हे थोडेसे एक बॅग आहे माझी आणि जे स्टोरेज मी साड्यांसाठी घेतलेले त्याच्यातले 2-3 उरलेले आहेत ते ठेवलेले आहेत. आणि हे फाईल वगैरे आहेत. तर हे वरचं जे आहे ते असं दिसतं एकदम सुटसुटीत. ह्या स्टोरेजमुळं कपाटाला खरंच वेगळं चेंज होतं, वेगळंच रूप येतं. आणि ह्याच्यात एक साडी आहे जी की मला ब्लाऊज वगैरे शिवायला टाकायचं आहे, तर ते मी वरतीच काढून ठेवले, परत मी विसरून जाते. तर हे असं सेट झालेलं आहे. आणि त्यानंतर ना आता इथं बघू शकता तुम्ही 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ह्या स्टोरेज ज्या बॅगा आहेत त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये
एका स्टोरेज बॅगमध्ये काटापदराच्या 3 आणि वॉशेबल 4 अशा साड्या बसलेल्या आहेत. त्या स्टोरेज बॅग खरंच काय म्हणता येईल खूप महत्त्वाच्या ठरल्या माझ्यासाठी, कारण कपाटात जागा खूप कमी हे व्हायली त्याच्यामुळं. तर ह्याच्यामध्ये साड्या ठेवल्या आहेत सगळ्या. ह्याच्यामध्ये काठपदरी साड्या, ह्याच्यात साध्या साड्या, ह्याच्यात सगळे हेवी दुपट्टे, ह्याच्यात थोडे पार्टीवेअरचे हे आहेत कपडे, आणि ह्याच्यात काठपदरा साड्या, आणि ह्या पूर्ण एका स्टोरेजमध्ये अख्खा माझा लेहंगा मावलेला आहे. आणि ह्याच्यात पण साड्या आणि ह्याच्यात पण साड्या वगैरे असं ठेवलेलं आहे. तर हे खूप उपयुक्त ठरलं आहे बरं का स्टोरेज. खरंच बाय करा, मस्त बाय करा तुम्ही. आणि ही मच्छरदाणी आहे, ही काय आता वापरण्यात येणार नाही म्हणून बाजूला ठेवलेली आहेत. आणि इथं खाली एक डॉक्युमेंटची बॅग आहे, आणि ह्याच्यामध्ये दिवे आहे जे की आता दरवर्षी दिवाळीला आणावं नाही लागत. तर मी काय छान डेकोरेट वगैरे करते, आणि नंतर ना त्याचं सगळं निघून गेल्याच्यानंतर वॉश करून परत कपाटामध्ये ठेवते. दरवर्षी तर नवीन येतातच. आणि इकडे थोडंसं सामान आहे, आणि इकडे सगळे जे पेटिकोट आहेत ते ठेवलेले आहे साड्यांच्या मध्ये लागणारे. तर आता तुम्ही म्हणताल एवढ्याच साड्या आहेत का? तर साड्यांचं असं झालं आहे, ज्या फक्त मला अशा लागतील की मला हा बाबा घालायची आहे, साडी करायची आहे, तर त्याच साड्या मी वरती ठेवलेल्या आहेत. आणि बाकीच्या साड्या ती जे कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसतं ना, ती मोठी बॅग आहे, त्या बॅगमध्ये बाकीच्या साड्या ठेवलेल्या आहेत. आणि मला कपाट घ्यायचं आहे, अजून स्वयंपाक बाकी आहे, आणि सोमला पण आणायला जायचं आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण कपाट तुम्हाला टिप दिलेली आहे की स्टोरेज बॉक्स किंवा स्टोरेज बॅगमुळं कपाटामध्ये भरपूर सारी जागा उरते, आणि भरपूर जागा आहे शिल्लक. दाखवते काही इकडं वरतीपर्यंत आपण ह्याच्यावर रचू शकतो अजून एखादा स्टोरेज बॉक्स ठेवून, आणि इकडे बी भरपूर अशी जागा आहे. तर चला मग स्वयंपाक पण करायचा आहे, मला स्वयंपाक करून घेते. तर अशा प्रकारे मी कपाट अरेंज करते. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही नक्की फॉलो करा, आणि हे मस्ट बाय करा 2 प्रोडक्ट. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.